आपण बघितलं असेल की त्यांच्यावर तातडीने कडक कारवाई झालेली आहे। कलेक्टर महोदयांना ज्या ज्या वाळू तस्कर आहेत त्या तस्करांच्या कारवाईचा अहवाल आपण मागितलेला आहे आणि ज्यांच्यावर वाळूचे गुन्हे 1-2 पेक्षा 3 पेक्षा जास्ती आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। मुळात लिलावाची प्रोसेसच मुळात वाळू धरणामध्ये आता नवीन धोरणामध्ये लिलावाची प्रोसेस नाही, वाळू काढून देणं, वाळू नदीतनं काढून ते देणं हा विषय आहे। त्या विषयात मला माहिती नाही काय प्रोजेक्ट आहे, मी थोडं माहिती घेईन। मी माहिती घेईन आणि आज वाळूचं नवीन धोरण येते। आता धोरण किती तयार झाली तरी त्या धोरणावर यांच्याकडे सगळ्या तस्करांच्याकडे तोड आहे। सगळ्या तोड आहेत त्यांच्याकडे, अगोदर तयार झालेले। पण शेवटी मला एक माहिती आहे, प्रशासनानं जर ठरवलं वाळू तस्करी होऊ द्यायची नाही तर होऊ शकत नाही। जिथं ज्या ठिकाणी वाळू तस्करी होते त्या ठिकाणी प्रशासन सामील आहे याचा क्लिअर अर्थ आहे। त्यामुळं आता इथून पुढे ते चालणार नाही आणि आपण योग्य वेळी, आपण आज सगळ्या गोष्टी न सांगता योग्य वेळी तुमच्या लक्षात येईल।